माझं वय झालं नाही, आजही भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद पवार गरजले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकत माझे वय झाले नाही, आजही भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आयोजित साहेब केसरी बैलगाड्या शर्यतीच्या कार्यक्रमात बोलत होते. या स्पर्धेला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारासह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या बंडानंतर 5 जुलै रोजी MIT कॉलेजमध्ये आयोजित जाहीर सभेतून अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत तुम्ही थांबणार आहात का नाही असे थेट विचारले होते. त्याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सभेतून खासदार सुप्रिया सुळे यांनी सगळं काही करायचं पण बापाचा नाद नाही करायचा म्हणत शरद पवारांचे समन्वय व्यक्तीचा दाखला देत अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतरही शरद पवार यांच्या वयावरून सत्ताधारी पक्षातील अनेकांकडून त्यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली जाते. अशातच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आयोजित साहेब केसरी बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. तेव्हा त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाते हे पाहावे लागणार आहे.